नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातील दुर्गम भागात आजही पायाभूत सुविधांचा अभाव नागरिकांच्या जीवाशी बेतत असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय। तळोदा तालुक्यातील टाकली गावाजवळील निझरी नदीवरील पुलाचं काम अद्याप अपूर्ण असल्यानं एका गर्भवती महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेणं तिच्या नातेवाईकांसाठी मोठं आव्हान ठरलं। नदीला पाणी असल्यानं रस्ता बंद झाला आणि अखेर नातेवाईकांनी बांबूची झोळी तयार करून महिलेला खांद्यावर घेत जीव धोक्यात टाकून नदी पार केली। नदी पार केल्यानंतरही संकट संपलं नाही। खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही। यामुळे महिलेला खासगी वाहनातून पुढे नेण्यात आलं। अनेक अडचणींवर मात करत अखेर तिला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवानं डॉक्टरांच्या तत्पर उपचारामुळे महिलेची सुरक्षित प्रसूती झाली असून तिनं गोंडस कन्येला जन्म दिलाय। आई आणि बाळ दोघांची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र या घटनेनं सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधा, पूल आणि दर्जेदार रस्त्यांसाठी जीवाची बाजी लावावी लागत असल्याचं वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। प्रशासनानं अशा अपूर्ण पुलांची कामं तातडीनं पूर्ण करून दुर्गम भागातील नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यामुळे आता स्थानिक नागरिकांकडून केली जातीये। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, नंदुरबार।